मित्रांनो, एका दिवसात 100 पुशअप मारण्यापेक्षा 10 दिवसात 10 पुशअप मारणं कधीही चांगलं. कारण एका दिवसात 100 पुशअप मारल्यानंतर जर 9 दिवस तुम्ही काहीच केलं नाही तर 11व्या दिवशी तुम्ही काही करण्याची शक्यता फार कमी होऊन जाते. पण 10 दिवस सातत्याने जर 10 पुशअप मारले तर 11व्या दिवशी तुम्ही पुशअप मारण्याची शक्यता अधिक वाढते. आणि तुमचं जर हेल्थ आणि बॉडी चांगली करायची असेल तर गरज आहे सातत्याने व्यायाम करण्याची. तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात जर एक्सपर्ट बनायचं असेल तर गरज आहे ती गोष्ट सातत्याने करत राहण्याची. मला जर माझं कम्युनिकेशन स्किल सुधारायचं असेल तर मला गरज आहे सातत्याने चांगल्या प्रकारे बोलत राहण्याची. तर मित्रांनो, मला माझं कम्युनिकेशन स्किल सुधारायचं आहे. त्यासाठी मी आजपासून कमिट करतो की मी येत्या 42 दिवसामध्ये अल्टरनेट डेला रोज एक व्हिडिओ याप्रमाणे 42 दिवसात 21 व्हिडिओ अपलोड करणार आहे. ही व्हिडिओ अपलोड करण्याचा उद्देश हा आहे की मला माझं कम्युनिकेशन स्किल सुधारायचं आहे. शिवाय मला तुमच्यापर्यंत पोहोचण्याची इच्छा आहे. सध्या माझ्या व्हिडिओला व्ह्यूज कमी असतात. आय होप की 42व्या दिवशी माझे व्हिडिओ ॲटलिस्ट 100पेक्षा अधिक लोकांपर्यंत सहजपणे पोहोचतील. शिवाय त्याचा तुम्हालाही फायदा होईल आणि मलाही त्याचे बेनिफिट्स मिळतील. मित्रांनो, मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. मी यूट्यूब प्रोफेशनल नाही. त्यामुळे मी माझे व्हिडिओ हे केवळ एक मोबाईल आणि माईक ह्या आधारे अपलोड करतो. जास्त प्रकाशयोजना नसते, एडिटिंग नसतं. मी केवळ अर्धा तासाच्या वेळामध्ये टॉपिक ठरवतो, त्यामध्ये काय बोलायचं याची स्क्रिप्ट ठरवतो, त्यावरती प्रॅक्टिस करतो, बोलतो आणि डायरेक्टली विदाऊट एडिटिंग अपलोड करून टाकतो. तर मित्रांनो, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुम्हाला जर एखाद्या गोष्टीची सुरुवात करायची असेल तर तुम्हाला जास्त साधनसंपत्ती, इन्व्हेस्टमेंट याची गरज नाही आहे. तुमच्याकडे जे काही असेल त्या आधारे तुम्ही गोष्ट चालू करू शकता. फक्त गरज आहे ती सातत्याची. कारण जेवढं तुम्ही अधिकाधिक सातत्याने ती गोष्ट कराल तेवढं तुम्ही त्या गोष्टीमध्ये कालच्यापेक्षा बेटर व्हाल. तुमचा त्यामध्ये कॉन्फिडन्स वाढेल, ती गोष्ट करण्याचा कॉन्फिडन्स वाढेल. शिवाय त्यातून जे तुम्हाला फायदे मिळणार आहेत, मग ते आर्थिक फायदे सकट तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये जे फायदे मिळणार आहेत ते तर वाढतच जातील. त्यामुळे मित्रांनो, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्हीही अशा प्रकारे एखादी गोष्ट कमिट करा ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला एक्सलंट बनायचं आहे, एक्सपर्ट बनायचं आहे. तर अट फक्त एवढीच ठेवा की मला ती गोष्ट सातत्याने करायची आहे. परफेक्शनचा ध्यास, हट्ट ठेवू नका. कमीत कमी दिवसातून काही कमीत कमी वेळ काढता येईल. समजा 10 मिनटं का होईना, पण ती रोज गोष्ट सातत्याने करायची. आणि जेव्हा तुम्ही ती सातत्याने करत जाल तर त्या 10 मिनटाचे हळूहळू अर्धा तास होतील, अर्धा तासाचा 1 तास होऊ शकतो. आणि त्या गोष्टीमध्ये तुम्ही सातत्याने केल्यामुळे तुम्हाला त्यांचे बेनिफिट्सही मिळतील. शिवाय जे तुम्ही काही कराल त्याचा एक ट्रॅक ठेवा. कारण मित्रांनो, काय होतं की जेव्हा पण आपण एखाद्या गोष्टीचा ट्रॅक ठेवतो त्यावेळी आपल्याला कळतं की आपण किती दिवस ती गोष्ट सातत्याने प्रामाणिकपणे करत आहे. फॉर एक्झाम्पल, मी जर व्यायाम करायचं ठरवलं तर मला हे कळेल की 21 दिवसामध्ये मी 4 दिवस व्यायाम केला आणि 5व्या दिवशी मी व्यायाम केला नाही. आणि जेव्हा मी 5व्या दिवशी व्यायाम केला नाही हे मला 6व्या दिवशी कळतं, तेव्हा मी 6व्या दिवशी व्यायाम करायला सुरुवात करतो. कारण आपला मोमेंटम तोडलेला आवडत नाही. मोमेंटम म्हणजे फॉर एक्झाम्पल, जेव्हा पण आपण एका रस्त्याने चालतो त्यावेळी जर आपल्याला अडथळे आला तर आपल्याला अडथळा नको असतो. आपला सतत चालावं असं वाटत असतं. कारण आपल्याला मोमेंटम तोडावासा वाटत नाही. तर तुम्हाला ट्रॅक ठेवण्याचे दोन्ही प्रकारे फायदे मिळतात. एकतर तुम्ही 4 दिवस केलं याचा एक तुम्हाला मोटिवेशन मिळतं, तुम्हाला स्वतःच्याच कृतीतून तुम्हाला प्रेरणा मिळते. आणि जर 5व्या दिवशी नाही केलं तर एक प्रकारचं गिल्ट येतं आणि 6व्या दिवशी तुम्ही करता. त्यामुळे मित्रांनो, कोणतंही कमिटमेंट घ्या आणि त्याचा ट्रॅक ठेवा आणि ती गोष्ट सातत्याने करण्याची
संकल्प करा. तर मित्रांनो, येत्या वर्षामध्ये, नवीन वर्षामध्ये तुम्ही कोणता संकल्प करणार आहात हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा. मी तुमच्या कमेंटची आतुरतेने वाट पाहीन. माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूच परवा माझ्या चॅलेंजच्या दुसऱ्या दिवशी. तोपर्यंत धन्यवाद. बाय.